डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला व्हायरसनी झालेली लागण, जसं आपल्याला सर्दी होतो किंवा फ्लू येतो काहीतरी तसं. तर हे जनरली स्वतःहून 8-10 दिवसात जातं. त्यांचे डोळे स्वच्छ ठेवावे, कोरडे ठेवावे. घरात पाणी आणि कापूस उकळून गार करून त्यांनी दर 2 तासाला 3 तासाला डोळे पुसावे. आणि नुसतं बघून तसं कंजंक्टिव्हायटिस होत नाही, नाहीतर मग तर सगळ्यांचेच डोळे सारखेच आले असते. पण आपल्या डोळ्याला हात लागून मग त्या हाताने आपण कुठे दरवाजा उघडला, तिथं कोणी हात लावला, त्यांना डोळे येऊ शकतात. आपण ज्याला डोळे येणं म्हणतो ते डोळे येणं म्हणजे व्हायरल कंजंक्टिव्हायटिस आहे. डोळ्याच्या बाहेरच्या बाजूला व्हायरसनी झालेली लागण, जसं आपल्याला सर्दी होतो किंवा फ्लू येतो काहीतरी तसं. तर हे जनरली स्वतःहून 8-10 दिवसात जातं. पण क्वचित याच्यामध्ये त्या व्हायरसवर बॅक्टेरियल सुपर इन्फेक्शन होऊ शकतं आणि मग डोळ्यातनं घाण येते, वरची खालची पापणी खूप सुचते, दृष्टी थोडी कमी व्हायची भीती असते. पण हे क्वचितच होतं. तर याच्यामध्ये साध्या सोपे उपाय म्हणजे एकतर ज्या व्यक्तीला असं झालं आहे त्यांनी त्यांचे डोळे स्वच्छ ठेवावे, कोरडे ठेवावे. घरात पाणी आणि कापूस उकळून गार करून त्यांनी दर 2 तासाला 3 तासाला डोळे पुसावे किंवा आपलं टिश्यू पेपरने डोळे टिपावे. पण रुमाल किंवा काही घेऊन सारखं पुसू नये, कारण की आपण रुमालाने पुसलं तोच रुमाल आपण टेबलावर ठेवतो, खिशात ठेवतो, ज्याच्यात नाणी असतात, किल्ल्या असतात, जगभराची घाण त्याच्यात असते, तेच आपण मग परत डोळ्याला लावतो. तर मग ते इन्फेक्शन परत परत होत राहतं. आणि नुसतं बघून तसं कंजंक्टिव्हायटिस होत नाही, नाहीतर मग तर सगळ्यांचेच डोळे सारखेच आले असते. पण आपल्या डोळ्याला हात लागून मग त्या हाताने आपण कुठे दरवाजा उघडला, तिथं कोणी हात लावला, त्यांना डोळे येऊ शकतात. तर ते होऊ नये म्हणून ज्याचे डोळे आले आहेत त्याला एक 0 नंबरचा चष्मा किंवा काळा चष्मा कुठलाही घालायला द्यावा. आणि जर क्वचित ताप आला, डोळे खूपच सुजले, असं वाटतंय दृष्टी कमी होते, तर मग जवळच्या नेत्रतज्ञांकडे जाऊन दाखवून द्यावं. आणि एक 3-4 दिवसात नाहीच बरं वाटलं तर नेत्रतज्ञ नाही तर जवळच्या जनरल प्रॅक्टिशनरला दाखवावं. पण काही दिवसांहून जास्त अंगावर काढू नये.